नमस्कार मित्रांनो, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे. आज सकाळी म्हणजे रविवारी सकाळी पाकिस्तानने घोषित केलं की पाकिस्तानच्या सीमेवर पण अफगाणिस्तानमध्ये पाकिस्ताननी 7 का 8 ठिकाणी हवाई हल्ले केले. याच्यासाठी F-16 आणि चीनी विमानं J-17 वापरण्यात आली होती. आणि त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की तहरीक तालिबान पाकिस्तान तसंच इस्लामिक स्टेट खोरासान प्रोव्हिन्स म्हणजे ISKP यांच्या केंद्रांवर हल्ले करण्यात आले. या हल्ल्यामध्ये सुमारे 19 दहशतवादी मारण्यात आले असा पाकिस्तानचा दावा आहे. अफगाणिस्तानचं म्हणणं आहे की या हल्ल्यामध्ये सामान्य निष्पाप लोक आणि त्याच्यात एक लहान मुलगी देखील मारण्यात आलेली आहे. आणि या सगळ्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आणि पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातला संघर्ष तीव्र झालेला आहे. आपल्याला आठवत असेल, काही दिवसापूर्वी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथे इमाम बारगाह म्हणजे शिया धर्मियांचं एक प्रमुख केंद्र आहे, त्याच्यावर आत्मघाती हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर 35हून जास्त लोक मारले गेले होते. आणि त्याच्यातनं पुन्हा एकदा पाकिस्तानात सुन्नी शिया संघर्ष पेटणार की काय अशी भीती निर्माण झाली होती. पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर तर सातत्याने हल्ले सुरू आहेत आणि तहरीक तालिबान ही संघटना त्याचे पाकिस्तानातलं जे गट आहेत ते पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ले करून अफगाणिस्तानमध्ये पळून जात आहेत. 2611 किलोमीटरची डुरांड लाईन ही कागदावरच आहे, अनेक ठिकाणी तिथे कुंपण नाही आहे आणि त्यामुळे एका ठिकाणून दुसरीकडे लोक सहज जाऊ शकतात. लोक आले गेले तरी ओळखू येत नाहीत, कारण सीमेच्या दोन्ही बाजूला पठाण लोक राहतात, पख्तून लोक राहतात. हे जे पख्तून किंवा पठाण लोक आहेत त्यांची अफगाणिस्तानची लोकसंख्या 40% 40 ते 45% अफगाणिस्तानची लोकसंख्या पठाण आहे. ती 40% असली तरी त्यांची संख्या 1.5 कोटी आहे, कारण अफगाणिस्तानची लोकसंख्याच 3.5-4 कोटीच्या मध्ये आहे, म्हणजे 1.5 ते 2 कोटी त्यातली पठाणांची लोकसंख्या आहे. पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येच्या फक्त 20% पठाण आहेत, पण पाकिस्तानची लोकसंख्या 25 कोटीच्या आसपास आहे आणि त्यामुळे पठाणांची लोकसंख्या साधारणतः 4 कोटीच्या वरती आहे. आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तानपेक्षा जास्त पख्तून किंवा पठाण लोक आहेत. आणि या सगळ्याचा थोडासा ऐतिहासिक धांडोळा घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओतनं करत आहे, कारण किती लोक मारले आणि यांचं म्हणणं आहे ते दहशतवादी आहेत, त्यांचं म्हणणं आहे ते निरपराध आहेत, या सगळ्या चर्चेला आत्ता काही अर्थ नाही आहे. पारंपरिकरित्या सिंधू नदी ही भारताची सीमा, जशी भारताची ओळख हिंदू हा शब्द त्याच्यावरनं निर्माण झालेला आहे. सिंधू नदीवरून, सिंधू सागरावरनं हिंदू हा शब्द निर्माण झालेला आहे. तशाच प्रकारे ती देशाची एक नैसर्गिक सीमा देखील आहे. आणि सिंधू नदीच्या पलीकडचा जो भाग होता त्याच्यावर ब्रिटिशांचा कधीही पूर्ण कब्जा नव्हता, ताबा नव्हता. काही भागात ताबा होता परंतु कंट्रोल नव्हता. आणि त्यामुळे हा सगळा भाग भारताच्या फाळणीनंतर जरी पाकिस्तानमध्ये गेला असता, पाकिस्तानने त्यातला बलुचिस्तानचा भाग बळकावला असला तरी या भागामध्ये पाकिस्तानचं पूर्ण नियंत्रण नव्हतं. पाकिस्तान म्हणजे एका अर्थाने पंजाब आणि सिंध हे दोनच प्रांत पाकिस्तानचे खऱ्या अर्थाने संपूर्ण पकड असलेले आहेत. बाकीचा सगळा भाग पुढचा खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान इथे कमी कंट्रोल असलेला हा भाग होता. आणि पाकिस्तानला सातत्याने भीती वाटत होती की भारत या भागाचा वापर करून पाकिस्तानकडे पाठच्या साईडनी पण पाकिस्तानच्या पाठच्या बाजूनेही पाकिस्तानवर दबाव टाकेल. याचं कारण म्हणजे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात अतिशय चांगले संबंध होते. अफगाणिस्तान हा रशियाशी जोडला गेला होता, रशियाच्या प्रभावाखाली होता आणि त्यामुळे पाकिस्तानला ही भीती होती. आणि त्यामुळे जेव्हा 1979 साली सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानवर हल्ला केला तेव्हा पाकिस्तानने त्याच्या पराभवासाठी सौदी अरेबिया आणि इतर आखाती अरब देश तसंच अमेरिकेच्या मदतीने एक त्याचं लॉन्च पॅड जे आहे ते सगळं पाकिस्तानमधलं, त्यांचं प्रशिक्षण केंद्र, त्यांचं हल्ले करायचं लॉन्च पॅड पाकिस्तानमधलं. 10 वर्षाच्या संघर्षानंतर त्यांना यश मिळालं. सोव्हिएत रशियाने माघार घेतली आणि मग तेवढ्यावर थांबता पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये
तालिबानची सत्ता आणली. तालिब म्हणजे एका प्रकारे मदरशातले विद्यार्थी. ती सत्ता आणण्यामागे त्यांचा उद्देश असा होता की पाकिस्ताननी जर अफगाणिस्तानमध्ये आपलं समर्थक राजवट, आपली कठपुतळी राजवट बसवली तर एकाच वेळेला भारताचा धोका त्यांना जो वाटत होता तो कमी होईल आणि दुसरीकडे तिथे आपले अनेक धंदे, दहशतवादाला प्रशिक्षण आणि या सगळ्या गोष्टी, काश्मीर, इतर भारतविरोधी कारवायांच्या सगळ्या गोष्टी इथे करता येतील आणि आपण त्याच्यातनं नामोनिराळं राहता येईल. त्याला सुरुवातीच्या काळात यश आलं. धुरंधर चित्रपट बघितला असेल तर कशा प्रकारे जे इंडियन एअरलाईन्सचं विमान नेपाळमधनं, काठमांडूमधनं हायजॅक करण्यात आलं ते शेवटी कंदारला नेलं आणि तिथे आपल्याला दहशतवादी सोडावे लागले. पण 9/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर गोष्टी पलटू लागल्या. त्याच्यानंतर आपल्याला माहितीच आहे कशा प्रकारे पाकिस्ताननी तालिबान विरुद्ध एक फ्रंटलाईन स्टेट अशी भूमिका बजावली. असं करत असताना तालिबानच्या अनेक नेत्यांना पाकिस्ताननी आसरा दिला होता. ओसामा बिन लादेनला खुद्द पाकिस्ताननी आसरा दिला होता आणि त्यामुळे पाकिस्तान डबल ढोलकी तेव्हापासून करत होता. कालांतराने जेव्हा अमेरिकेला तालिबानचं, अफगाणिस्तानचं उभं घालं आणि त्यातनं बाहेर पडण्यासाठी अमेरिका प्रयत्न करायला लागला, तेव्हा पाकिस्ताननीच गुड तालिबान, बॅड तालिबान या सगळ्या गोष्टी तयार केल्या आणि कतारच्या मदतीने, तुर्कीच्या मदतीने हा सगळा डाव पाकिस्ताननी रचला. त्याच्यामध्ये अर्थात इम्रान खाननी महत्त्वाची भूमिका बजावली होती. इम्रान खान तेव्हा पाकिस्तानचा पंतप्रधान होता. पण कालांतराने पाकिस्तानच्या लष्कराने इम्रान खानची सत्ता उलथवून टाकली, त्याला तुरुंगात टाकला. आता ते त्याला एका डोळ्याने दिसत नाही आहे वगैरे अशी बातमी आहे. त्याच्याकडे, त्याच्या आरोग्याच्या गोष्टींकडे हेळसांड केली जाते असे त्याच्या समर्थकांचे आरोप आहेत. आणि त्याच्यामुळे सगळी गोष्ट, सगळं चित्र पालटलं. मधल्या काळात पाकिस्तान सौदी अरेबियाच्या जवळ सरकला. म्हणजे तुर्की आणि कतारच्या जवळ होता तो सौदी अरेबियाच्या जवळ सरकला. आता सौदी अरेबिया, कतार आणि तुर्कीच्या जवळ सरकते. त्यामुळे बघा, हे खूप वेगाने बदलणारी गोष्ट आहे आणि याचा फायदा घेत अफगाणिस्तानच्या तालिबान राजवटीशी संयुक्त अरब अमिरातींनी चांगले संबंध जोडले. याचा फायदा घेऊन भारतानेही, अजून अधिकृतरित्या मान्यता दिली नसली तरी तालिबान राजवटीशी भारतानेही संबंध जोडले. पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या खंक झालेला आहे, दिवाळखोरीत निघालेला आहे. एकीकडे इम्रान खानच्या समर्थकांचं आव्हान आहे, कारण त्याला तुरुंगात टाकूनही, एरवी पाकिस्तानात आत्तापर्यंत घडलेलं नाही आहे की एका राजकीय नेत्याला, लोकनियुक्त नेत्याला तुरुंगात टाकलं, शिक्षा दिली की एवढा काळ लोकसंख्या, त्याचे समर्थक रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकतात, त्याच्या पाठी उभे राहू शकतात. पण इम्रान खानच्या बाबतीत असं घडतं आहे. इम्रान खान पाकिस्तानमधल्या पंजाबमधनं आला असला, नियाजी असला तरी तो पठाण आहे आणि तो पठाण असल्यामुळे या खैबर पख्तूनख्वा भागामध्ये इम्रानची लोकप्रियता आहे. त्यामुळे हा एक मुद्दा आहे. दुसरीकडे बलुचिस्तानमध्ये PLAचे जे स्वातंत्र्य योद्धे, पाकिस्तानच्या दृष्टीने फुटीरतावादी, दहशतवादी, पण त्यांच्या दृष्टीने ते बलुचिस्तान स्वतंत्र करण्यासाठी युद्ध लढत आहेत. त्यांनी देखील नेटाने प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे. पाकिस्तानच्या अनेक ठिकाणी त्यांनी हल्ले केले आणि अक्षरशः पाकिस्तानी सैनिकांना तिकडनं पिटाळून दावलं. म्हणजे बघा, सिंधू नदीच्या पलीकडचा जवळजवळ सगळ्या भागात पाकिस्तानमध्ये असंतोष आहे. खैबर पख्तूनख्वा भागामध्ये इम्रान खानच्या पक्षाचं सत्ता होती. तालिबान, तहरीके तालिबान, पाकिस्तान हा जो भाग होता तो आता पूर्णपणे पाकिस्तानच्या विरुद्ध लढतोय आणि त्याला सीमेपार त्यांना सहाय्य मिळतं. ते पाकिस्तानमध्ये हल्ला करतात आणि अफगाणिस्तानमध्ये आसरा घेतात आणि अफगाणिस्तानमध्ये त्यांना मदत मिळते, असा पाकिस्तानचा आरोप आहे. या सगळ्याला कुठेतरी सुन्नी शिया संघर्षाची किनार आहे. पाकिस्तान सौदी अरेबियापासून थोडा वेगळा झाला, कारण पाकिस्तानच्या, खास करून झरदारी सरकार असताना त्यांच्या असं लक्षात आलं, असं जाणवायला लागलं की इराण विरुद्ध सौदी अरेबिया यांच्या शीतयुद्धात पाकिस्तान मधल्यामध्ये भाजला जातोय. पाकिस्तान भिकाऱ्यासारखा काही पैशांसाठी सौदी आणि इतर आखाती देशांच्या नादी लागतो आणि त्यांना तो भाड्याने सैन्य पुरवतो आणि त्याच्या बदल्यात हा जो सुन्नी शिया संघर्ष आहे, इराण विरुद्ध सौदी अरेबिया शीतयुद्ध आहे, ते पाकिस्तानच्या अंतर्गत भागात येतं. पाकिस्तानमध्ये शिया लोकसंख्या 15 ते 20% आहे आणि त्यामुळे मग पाकिस्तानने थोडीशी तटस्थ भूमिका घेतली होती. त्याचा परिणाम असा झाला की पाकिस्तान आखाती देशांपासून दुरावला. ती जागा भारताने भरून काढली. पण आता पुन्हा एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे पाकिस्तानला आत्ता सुन्नी शिया संघर्ष स्वतःच्या देशात उफाळलेला नको आहे. याचं कारण, जर इराण अमेरिका युद्ध सुरू झालं तर इराणचे आयातुल्ला अली खामेनी हे एका प्रकारे संपूर्ण शियापंथीयांचे मार्गदर्शक आहेत, नेते आहेत आणि त्यामुळे जर असं काही झालं तर त्याचा जागतिक पडसाद निश्चितच उमटतील. आत्ता अमेरिकेला हे सगळं नको आहे, कारण इराणला जर अमेरिकेने घेरलं असेल आणि पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान अशा प्रकारचा संघर्ष सुरू झाला तर काय करायचं, हा देखील त्यांच्यासमोर प्रश्न आहे. आणि त्यामुळे पाकिस्ताननी तालिबान विरुद्ध कारवाई केलेली आहे. तालिबानच्या राजवटीकडे काही हवाई दल नाही आहे, त्यामुळे पाकिस्तान मन मानेल तसं विमानं नेऊन
मनाला वाटेल तिथे येऊन हल्ले करू शकतात आणि दावा करू शकतात की याच्यामध्ये सगळे दहशतवादी मारले गेले. पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे. तालिबान कशा प्रकारे उत्तर देईल, तर तालिबानसाठी ही सीमा अस्तित्वातच नाही आहे आणि त्या तालिबान पाकिस्तानी सैन्यावर आत्मघाती हल्ले करेल. लक्षात घ्या, तालिबान अमेरिकेशी 20 वर्ष लढलेलं आहे आणि त्यामुळे लढून ते चिवट, पहिल्यापासून चिवट होतेच. अफगाणिस्तानमध्ये कोणीही राज्य करू शकलं नाही. अलेक्झांडरच्या काळात ग्रीक लोक आले, त्यांना त्यांनी मार दिला. त्याच्यानंतर मध्य आशियातले लोक आले, त्यांना त्यांनी मार दिला. त्यानंतर ब्रिटिश आले, ब्रिटिशांना त्यांनी चोपलं. रशियन आले, रशियन लोकांना चोपलं. हे सगळं होत असताना त्या सगळ्यांनी अफगाणिस्तानमध्ये प्रचंड विध्वंस केला. म्हणजे अफगाणिस्तान हा अनेकदा उद्ध्वस्त झालेला देश आहे. तो निर्माण कधी झालाच नाही, उद्ध्वस्तच होत राहिला. पण तरी देखील हे लोक लढत राहतात आणि त्यांची लढण्याची ताकद अफाट आहे. आणि हीच पाकिस्तानसाठी खरी काळजीची गोष्ट आहे की तुम्ही त्यांना किती मारा, आणखीन लोक तयार होतात, आणखीन लोक हल्ले करतात. आणि हे हल्लेखोरांना ओळखणार कसं? कारण स्वतःच्या लोकसंख्येचे 3-4 कोटी लोक आहेत, त्यांच्यामध्ये जर त्यांनी आसरा घेऊन कारवाई करायला सुरुवात केली तर अवस्था अवघड आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती नाजूक आहे. लक्षात घ्या, जगात केवळ बोटावर मोजण्या इतक्या देश आहेत की ज्याच्यामध्ये गरिबांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. भारतामध्ये गरिबांचं प्रमाण आता 5% आलं आहे. म्हणजे त्यांना अगदी 2 वेळचं अन्न मिळत नाही, अशा गरिबांचं प्रमाण अवघ्या 5% आलं आहे. पण पाकिस्तान अशा देशांमध्ये की जिथे गरिबीचं प्रमाण वाढतं आहे आणि त्यामुळे एकीकडे आर्थिक अरिष्ट आहे, दुसरीकडे बलुचिस्तानचा मुद्दा आहे, तिसरीकडे देशांतर्गत इम्रान खानचा मुद्दा आहे आणि त्याला तालिबानचा मुद्दा आहे. अशा अनेक आघाड्यांवर पाकिस्तानला लढावं लागतं आहे. आता तालिबाननी या सगळ्याचा बदला घेण्याचं घोषित केलेलं आहे. ते कशा प्रकारे बदला घेतात, हल्ला करतात, हे बघावं लागेल. पण भारताने या संघर्षाकडे डोळ्यात तेल घालून बघितलं पाहिजे. भारत दहशतवादाला पाठिंबा देत नाही, पण भारतातलं ही धुरंधर लोक आहेत की जे अनेक गोष्टी करत असतात. त्याची चर्चा या व्हिडिओत किंवा या ओपन फोरममध्ये करणं योग्य होणार नाही, कारण ते नसतातच अशी भारताची भूमिका आहे. आणि त्यामुळे त्या अज्ञात लोकांबद्दल आपण चर्चा इथे करायला नको. परंतु सांगण्याचा मुद्दा हा आहे की गेल्या काही वर्षामध्ये भारताने अफगाणिस्तानच्या तालिबान राजवटीशी जुळवून घेतलेलं आहे. अधिकृतरित्या त्यांना मान्यता दिली, त्यांची हे झाली नसली, द्विपक्षीय संबंध प्रस्थापित झाले नसले तरी तालिबानकडे ही दिल्लीतलं दूतावास आहे तो त्यांच्याकडे आलेला आहे. दुसरी गोष्ट, व्हिसा आणि या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. अफगाण लोकांना प्रशिक्षण सुरू झालेलं आहे. जेव्हा अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाला तेव्हा भारताने मदत केली. इतर विकास गोष्टींसाठी भारत मदत करतोय आणि त्यामुळे भारत तिथे अप्रत्यक्षपणे आपले पाय रोवत आहे. आणि त्यामुळे भारत या सगळ्या गोष्टींमध्ये अप्रत्यक्षपणे सहभागी असला तरी या सगळ्याकडे आणखीन आता काळजीपूर्वक बघावं लागणार आहे. पाकिस्तान आपल्याला अनेक प्रकारची संधी उपलब्ध करून देतोय आणि ही संधी साधणं हे भारताचं कर्तव्य आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.